गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर जो काल मला प्रश्न होता आहे बुगूच्या स्कूलमध्ये टाईमवर पोहोचेल की नाही, एक्झॅक्ट टाईमवर पोहोचलोय. आणि छानपैकी माझी झोप पण झाली. असं पण नाही, रात्री ब्लॉग पण एडिट केला. मला वाटतं मला झोपच 5-6 तासाची पुरेशी आहे. 7-8 तास झोपला ना अजूनच आळस येतो. तर मस्तपैकी झोप पण झाली. पूजा आणि बुगू घरीच आहे. स्कूलमध्ये जाऊन आलो, मीटिंग छान टॉपिक कव्हर केले त्यांच्या टीचरनी अबॅकस बद्दल. पण अबॅकस कधीपासून आहे, सिनियर पासून आहे. आणि अजून काय एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बद्दल डिस्कशन झालं, बट नर्सरीसाठी ऑलमोस्ट काहीच नाहीये. नेक्स्ट इयर पासून ऑप्शन्स आहेत. तरी बघू, छान झाली मीटिंग आणि बरं वाटलं मला पण जरा सकाळी उठून व्यवस्थित रेडी होऊन स्कूलमध्ये जायला बुगूच्या. तर आता घरी जाऊ, काहीतरी नाश्ता करू. बुगू, हर्ष, मम्मा. पाणी गरम करायला ठेवलंय. पाणी गरम होतं, आपण त्याच्यामध्ये कॉफी सॅचेट ऍड करून पिणार आहे. हॉट गरम ब्लॅक कॉफी. ओके, माझा कसा बसत चाललाय, आय डोंट नो वाय. मी काल आपण जास्तीत जास्त पिऊन मी काल हॉटेलमध्ये हे पिलं, आपलं लाईम सोडा पिला. आणि त्याच्या पहिला मी थंड पाणी पण पिलं. त्याच्या पहिला पण थंड पाणी पिलं. आणि या सकाळी उठल्यावरती मला वाटलं एसी थ्रोट ते सुक्का पडतं ते का, म्हणून आता गरम कॉफी पिऊ, नंतरला हनी खाऊ. बिकॉज आवाज लय इम्पॉर्टंट आहे बाबा. रील्स काढायचे, व्हिडिओज काढायचे, बोलायचे. आज मीटिंग मध्ये स्कूलच्या गेलेलो. मला तर वाटलेलं 1-on-1 मीटिंग आहे, बट नाही, जनरल मीटिंग होती. त्याच्यामध्ये काय त्यांनी अजून काय गोष्टी प्रपोज केल्या ते सांगितल्या. लहान पोरांसाठी जसं IGSE लेवलचं टीचिंग लेवल जे टेक्निक्स ते वापरतात ते सगळे अजून चांगल्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट करायचे बघतात. ज्या पोरांना शिकायला लिहायला थोडासा टाइम लागतो त्यांना पर्सनल झिरो पिरियड मध्ये त्यांना ते अजून व्यवस्थित 1-on-1 स्टुडंट्सला टीचर शिकवतील. ओके, तर ते सगळं आहे. आता बुगूचं आपलं ट्युशनचं पण डिस्कशन चालू आहे. बघू तिथे ट्युशनचं काय. बट ट्युशनची फीस अराउंड नर्सरीची 500 to 600 आहे काहीतरी. जर तुमच्या तिथे पण तेवढीच आहे नर्सरीसाठी, प्लीज सांगा. बिकॉज आम्हाला ती थोडीशी असं वाटतं थोडीशी जास्त आहे. 500 बनवा. कॉफी स्मेल्स गुड. आपल्या किचन मध्ये उभा राहिला नाही, इतकं गरम व्हायला लागतं. गॅस चालू असतो. पूजा काय माहिती कशी बनवते. त्या फ्रेंड्स छान ब्लॅक कॉफी प्यायला. कडू. त्या दोघी पण उठल्यात. नको तू नको, तुम्ही दोघी पण. आणि आता बाहेर निघायचं आपल्याला. एका ठिकाणी पूजाने काय बघितलं वाटतं ऑनलाईन. तर जाण्या अगोदर थोडासा टाइम आहे. डाळ भात वगैरे बनवते, कपडे धुवायला लावलेत. नको बेटा, मी करतो. नको, धूळ उडणार बेटा. आपण लास्ट टाइम हे केलेलं. मी बऱ्याच वेळा असं ठेवलं बघायला की या ह्याच्यातून अजून लिकेज होतंय का थोडंफार तरी, पण असं काही जास्त म्हणजे काही दिसण्यातच येत नाही. तेव्हा तिथे थोडासा मला डाऊट होता की हे होतंय की काय, बट नाही. तर ही वॉल, ही परत ही आणि किचनच्या आतली देखील मी घासून घेतली. इथं सगळीकडे पुट्टी लावण्यात आलेली. तर आता एक हात प्रायमरचा मारू आणि मग तो सुकल्यानंतर आपण मग पेंट देऊ त्याला. ओके, लेट्स स्टार्ट. आता हे थोडंसंच घेतलंय, बघू केवढं होतं.
नाही जाते. शेवटी आज काय तो मुहूर्त भेटलाय. सगळीकडचं झालं, बस ही भिंत माझं लक्षातच नव्हती की ह्याला पुट्टी मारली की नाही. पण नंतर लक्षात आलं की ह्याला आपण ऑलमोस्ट इथपर्यंत पुट्टी मारली. थोडस पाठची नव्हती मारली बिकॉज मला कुठेतरी बाहेर जायचं आलेलं. पण जेवढी मारली तेवढंच आता आपण करून तो बाकी बघा काय बघा, ही वॉल ही आपली किचन मधलं हे सगळ्यांना मी घासून हे पण मारून टाकले प्रायमर. आता ह्याला मस्तपैकी घासलंय आणि आता ह्याला पण आपण प्रायमर मारून टाकू. बघू आज संध्याकाळपर्यंत सुकलं. बोलतात 3-4 तास थांबणं बरोबर आहे. सुकलं की मग आपण पेंट पण मारू. बाकी बघ ना तुझं तेव्हा तर असंच वाटतं ना की पेंट करून टाकलंय. हा, त्याच्यात काहीच डिफरन्स दिसत नाही. है ना? एकच व्यवस्थित वाटतंय. दिसतंय. हा, परफेक्ट वाटतंय. हा, इथे थोडस भाब्याने केलेलं आहे, खाडाखोड केले. हे आपण वॉलला वाटत नाहीये हर्ष. ही पाठी बघ, टेकू नको, पाठी टेकू नाही नको. टेकलीये. अरे ही माहिती ना वॉल किती खराब झाली किती होती. खराब दिसते. चल ऑलमोस्ट हॉल आणि किचन म्हणजे पॅसेजचा किचन आणि मधला पॅसेज त्याचं ना हर्षने पूर्ण करून घेतलंय. फक्त बेडरूम राहिलाय. बेडरूमचं त्याला पुट्टी वगैरे मारलेली, मी मारलेली हर्षला पसंत नाही आली, त्याच्यामुळे ते राहून गेले. पण बाकी सगळं हर्षने ऑलमोस्ट केलंय आणि परफेक्ट केलंय. नाव ठेवायला जागा नाहीये. झालं तर मला दे इथे झाड. आता मी ह्याला मस्त हे मारून घेतो आपली ते ठेव. प्रायमर मारून घेतो. बरं एक प्रायमर आपण जो ऑइल पेंट वाला घेतलेला ना तो बरं जास्त पुरतोय. थोडस टर्पेंट ऑइल आणि व्यवस्थितपणे कव्हर होतोय. मला वाटलं कमी पडेल बट नाही झालं. आपलं जेवढं पुरतं आहे तेवढं तरी झालं. भरभरून ठीक आहे बघा, इकडचं पण आपण एक पहिलाच करून घेतलं. ते आज पॅक करायचं कोण भेटत नाही वरची. कसं करायचं लॅमिनेशन काय असतं ना ते एकदा युट्यूबवर तुम्हाला बघावं लागेल. बिकॉज ज्या ज्या कार्पेंटरकडे मी गेलो त्यांचं एकच म्हणणं आहे ते लॅमिनेट करून लावावं लागेल. आता लॅमिनेट म्हणजे काय ते माहित नाही. आपल्याकडे हा पुट्टा आहे पण हा पुट्टा ना या शेप्स मध्ये असा वरती अडकवायला ते काहीतरी भेटलं पाहिजे आपल्याला. बाकी तिथून काही येत नाही. आता कॉक्रोचेस पण ऑलमोस्ट घरामध्ये पूजा रात्री झोपताना परत दुपारचं हे मारून घेते लिक्विड टाकून लादी वगैरे पुसून घेते. तर जास्त काय पहिल्यासारखे कॉक्रोच थोडेफार पण दिसायचे ते पण नाही दिसत. बट तरी ते वाटतं ते व्यवस्थित पॅक व्हावं. बाय तुम्ही बघताय हे पूर्ण पूजाने सफाचक करून टाकलेला. ठीक आहे पण तरी हे 2-3 दिवसात केस लगेच आले. मला आवडतात अंगावरती केस असलेले आणि तिला नको आहे ते. चल आपण ह्याच्याकडे लक्ष देऊ. सगळं काय कामं आवरलेत. जेवायला बसतोय. पूजाने छान छान पापड भाजून टाकले. छान छान डाळ भात बनवलाय विथ लाल मिरची. कुठे गेली आता हिला एवढी तिखट म्हणजे नाही लागत आहे असे. ठीक आहे खाऊन घेऊ आणि मग जायचं आहे की तिला बाहेर निघायला आवडत नाही. बाहेर निघत कसं शांततेत टाळता येईल दुसऱ्या कोणत्या माध्यमातून. सत्य खरंय ते ती शोधून काढते मार्ग. ठीक आहे मी दोघींना सांगितलेलं मी तिथं ते हे मारलंय तर प्लीज कुठेही दोघींनी खेळू नका. आणि आजच नेमकं दोघीही तिथेच खेळतात. ही पण कटका मारता मारता भिंत्यांना खटकून गेली आहे बघा. इथे पाटी लागल्या टी शर्टला पॅन्टला सगळीकडे लागलाय. आणि भाव्या पण आज सगळं मधलं सोडून कोपऱ्यातच खेळायला लागली. हा चला पटपट जेवून घ्या.
म्हणजे मम्माला रिझन भेटणार नाही की आता उशीर झाला, आता नको निघायला, है ना? आता थोडा वेळ आराम करायचा. करून घे, मी तर बोलतो 5 वाजता निघू, मग करून घे, झोपून घे एवढा. नाही असं काय नाही, मला झोपायचं बिपायचं काय नाही, झोप झालं. ठीक आहे, चालेल चालेल. टीव्ही लाव ना. अरे नाही आली अजून, हे फक्त पंखा आणि लाईट वाली लाईट आली, टीव्हीची लाईट नाही आली अजून. टाइम आहे त्यांना. टीव्हीची लाईट येईल ना तर टीव्हीच्या खाली बघ ते रेड कलरचं पेटतं मग. नको, पहिलं खाऊन घे. चला, हेडिंग टुवर्ड्स द एक्झिबिशन. सकाळी पण मी बुग्गूच्या स्कूलमधून येताना एक छोटासा, नाही पॉसिबल आहे, क्लिप दाखवली, त्याच्यामध्ये पण दिसून आलं की खड्ड्यांमध्ये लगेच पाणी जमा झालं. आज सकाळी आय थिंक पाऊस पडून गेला, थोडंसं ते चिकचिक दिसून येतं. लास्ट टाइम पण आपण जेव्हा रूम शिफ्ट केलेला तेव्हाच ऑलमोस्ट हे होत चाललेलं ना, तेव्हा पावसाळा संपत होता है ना, तरी पण येता जाता रोड थोडासा किचकिचीच होताच. आणि आता आपलं डेस्टिनेशन हे की आपण जिथं चाललोय ते ऍक्च्युली गणपती बाप्पाचं मंदिर आहे ग्लोबल सिटी मधलं. त्याच्या साईडला पूजाने कुठेतरी ते बघितलंय एक्झिबिशन. बघूया त्याच्यामध्ये काय काय आहे काय नाही ते. माझा तर प्लॅन होता तिथं जाऊन काहीतरी दुपारचं लंच करू, बट ती बोलली नको, डाळ भात लावलेला आहे तो खाऊ आणि जाऊ, काय नसलंच तर मग उपाशी राहावं लागेल, डोकं दुखेल मग, जे की होतच ऑलमोस्ट हमेशा. ओके ओके, ते नाही भेटलं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काय रे? दातामध्ये अडकलेला टूथपिक शोधत होतो तिथे. हो, मी ते या टायमाला बरोबर आलोय, याचा अर्थ चालू आहे या टायमाला. चालू आहे. आणि गणपती बाप्पाचं मंदिर देखील चालू आहे. पण नाही जाऊ शकत ना, का? कपडे तसे नाही घातलेत. आजकाल मंदिरामध्ये तसा गणवेश पाहिजे तरच आपण येस जाऊ. येस, राईट राईट, वी शुड रिस्पेक्ट दॅट. हे बघा इकडे आहे ते शॉपिंग अँड फूड, कार्निवल फूड पण आहे. चला गाडी पार्क करू आणि जाऊ. आता खायला तर पोट भरून गेले, आता खाल्लं असतं फॉर शुअर. गाडी पार्क करायला कुठे जातोय? कुठे उभा करू मध्ये, ह्याच्या गाडीवर गाडी उभा करू कुठेतरी. मग तेवढं पुढे जाणार आता? अरे बाबा, बघून पार्क करावं लागतं पूजा. मी आणेल ना परत आणता, मी तुझ्या डोक्यावर पाय कर. माझ्या डोक्यावर पार्क करू. दादा तू त्या खरं बेटा, थँक्यू सो मच. आणि तू तर खूप क्यूट ब्युटिफुल, एकदम छान छान दिसते बेटा, एकदम गोल गोल. गाडी पण मस्तपैकी पार्क केली एका ठिकाणी. आज मंदिर ओपन होतं, बट पूजा बोलली ना ड्रेस कोड, नंतर येऊ परत कधी. सॉरी, रुपल रुपल. रुपल रुपल, नाईस टू मीट. आपण लोकल फ्रेंड प्लॅन अप करू. रुपल यांच्यासोबत, यांचा स्पाचं हे आहे मस्तपैकी, पार्लरच ना, सलॉन. सॅलॉन. हा, ह्याच्यामध्ये डिसाईड करू. पूजासाठी कोलर आहे, ते एकदा भेटल्यावरती व्यवस्थित समजेलच. थँक्स. कुठे गेली बेटा? तुला कोणत्या कलरचा आवडला मला सांगतो. हे बघ, हा, एक हे ते छान. बटरफ्लायचं फ्रॉक एक छान वाटतंय. हा, हे बघ, हे वाला. ते वाला खरं छान वाटतं. बटरफ्लाय पण हे एकदम मोठं होतं, plain, थोडीशी plain, छोटी छान साईज design पाहिजे. फॅन्स तर एवढे मोठे मोठे लावले, पूर्ण एरिया कव्हर होता. तेव्हा मिकी माऊस बाहेर बाहेर बाहेर. हा एक ड्रेस कनेक्ट केला गेला बुबूसाठी. ठीक आहे, तुला तिला चप्पल घालायला लावा. पुढे चल, चप्पल घाल. ही चप्पल नाही घालणार आहे तू? नाही मग हातात पकड. नाही का? लागते. अरे लागते ते ठीक आहे, पण हे चप्पल कोण पकडणार मग? दादा काय मला चप्पल पकडून चालावं लागणार. कायमची वस्तू 100 इयर्स पण हा मेटल कुठून आले ते आपण
वेगळं आहे. चल का उगाचच घ्यायचं, वाजवायचं नाही आणि काय काय गेला डिसाईड? नाही. ग्रीन कलरची काठी ठेवली गाडीमध्ये, ती हा. फक्त घेऊन ये. आणू चल लवकर चल पुढे. काहीतरी वेगळं दिसतंय. पण हे कलर केलं तर पुन्हा कलर करू हा शकतो. ड्राय झालं ना तर आपण करू शकतो पण ओके, म्हणजे पुन्हा म्हणजे कलर परत करू रिकलर करू शकतो. Painting करायचं असेल ना पण ट्रान्सपरंट नेल पेंट असते ना तर या टाइप मध्ये होणार. ओके. वरती आपण हे कलर ड्राय झाला मला दाखव. हे बरोबर. मल्टिपल कलर करू म्हणजे त्याच्यानंतर वरच्या वरती कलर करू. काय एकदा झालं की झालं असं नाही नाही. नाही करू शकतो. ड्राय झाल्यावर आपण पुन्हा कलर करू शकतो. अरे वा मॅग्नेटिक टॉईज आहेत कलर करून असं पण प्रिंटला कपडाला हे असं काहीतरी क्रिएटिव्हिटी हा चांगली आहे. तेच ना. मी माझ्या 2 वर्षाच्या मुलीने केलं हा. हे कलर हा कलर का हे कसं आहे? 100 रुपीज कोणतं पण घेतलं ओके. अरे वा खूप अफोर्डेबल बोली. नाही सोचने के बाद फिर से कलर कर सकते. ह्याचे स्ट्रॉबेरी 100 रुपीज मध्ये एकच आहे तर मग अफोर्डेबल आहे. मला वाटलं 400-500 कितीचं असेल. दिले काय झालं? हे पाटी जे आहे ना, हे पेज, हा ते पण कलर आहे. म्हणजे हे जे दिसतं ना, हे जो आहे ब्ल्यू. हा हा ब्लू, तो कलर आहे. कलर आहे. हा तो कलर आहे. कसा? पाणी तो टाकून. पाणी टाकून ब्रशने हे करून मग त्याला कलर करायचा. वाव कॅनव्हास आहे. ओके. कॅनव्हास आणि कलर आणि ब्रश सुद्धा आहे त्याच्यात. एक्स्ट्रा देऊन ठेवते पडले त्याच्यात टाकू. थँक्यू बोल. थँक्यू मॅम. टाक याच्यात टाक. मस्त दिसते ना एकदम अशी उघडून समोर आलेली. बट ते वॉल एकदम व्यवस्थित केल्यावरती बिकॉज ते बघा ना किती लाईट वाटतं ते. आणि बाकीचे लाईट आहे वाटतं त्याच्यामध्ये. पाठी लाईट आहे. हे वाव, असं पण छान वाटतंय विदाउट लाईट. झालं फ्रेंड्स, एवढंच होतं पाठी. एवढं आहे तेवढं. कपडे शूज वगैरे तर नव्हते ना. काय काय इकडे पूजा? सगळं ऑलमोस्ट साडी, छान छान लहान मुलांचे कपडे, ज्वेलरी आणि थोडंफार इथे तर खाण्याचं वगैरे आहे. बस. माझा इथपर्यंत वास सुटलाय बट माझं पोट फुल आहे. नाहीतरी समोर बघा समोर आहे. पण माझं पोट भरलंय ना, नाही तर खाल्लं असतं मी. छान. थँक्यू. बघूया बघ. हाय. मी तुझे व्हिडिओ पप्पाने ओरडलं होतं ना तुला. हा खूप. विहान. हाय विहान. थँक्यू सो मच. हा मी तो पण हा घेते मी. त्यांना विचारते किती रुपयाला आहे. पाच द्या ना, 5. कसे आहे का? अरे वा क्रॅनबेरी मग हे. मी मग तेच इव्हन त्याच्यामध्ये शुगर नाहीये, हनी नाहीये, गुड पण नाहीये. देखो आपको मालूम पड़ेगा. एक पैकेट तूच का तुझा तूच का ये 70 कसं आहे? बस बाबूला दे. तुला आवडेल. भावायला दे. आवडेल तुला. क्रॅनबेरीची टेस्ट थँक्यू. तुझे मोदक द्या ना. एक प्लेट खायला. हा. मग काय हवंय? मला मोदक नकोय. काय हवं बेटा तुला? काय? छान होतं फ्रेंड्स. थोड्या टाइम साठी थोडं बाहेर यायला, असं काय एक्झिबिशन वेगळं काहीतरी बघून. मी पहिल्याच बोललो ना मी खाणार नाही. आपण टेस्ट तर करू शकतोच ना. खाऊ नको. गरम आहे. छान आहे बट तरी मला गोड. टेस्ट कर. नको बोललीस ना ते मी देणार ना. मी ते रिटर्न दुकानदाराला देऊन येईल. काय? हे टेस्ट कर. अगे ला, तुला तर ते करायचं. हा थोडस टेस्ट कर. ते. आता हे तोडलंय ना, गरम आहे ते. थंडही होतं. कवरली?
अरे हे तोडलंय, हे गरम आहे, हे थंड केलंय. मोठा आकार टेस्ट करायचंय ना. धर कसं करायचं ते कर. धर. वा बघूला आवडला. तू आहे ना हे शिरा पुरणपोळी आम्हाला जबरदस्ती नको खायला लावू. तू खा पोट भरलं. तुला आवडतं म्हणजे आम्हाला पण आवडलं पाहिजे. हे ह्याच्यातला भाग सगळं नाही. तुझ्यामुळे आहे. हे सगळं तुझ्यामुळे. काही का असते ना. हे सगळं तुझ्यामुळे. तू का ना बोलतोयस? तू खा ना, मग ती पण खाईल. बेटा खा. तर यावाल्या डोंगरावरती तर जीवदानी मातेचं मंदिर आहे. ओके समोर. मग त्याच्या साईडला ह्या डोंगरावरती पण काहीतरी मंदिर आहे वाटतं. थँक्यू. छान ना काढूया या. थँक्यू. तू पण हॅलो बोल. बाद याची. तुला यांच्यासोबत फोटो काढायचा आहे. एक सेकंड. त्यांना थँक्यू बोल. हे पूजा चल बस लवकर. टाइमपास लावलाय. टेंटेड अँड वेंटेड अँड चल लवकर. सारखं बोलायला नको लावत जाऊ मला. काय एकदा बोलल्यावर लगेच ऐकत जा. अरे बाबा काय गरम होत. पहिल्यांदा हे जे एक्झिबिशन होतं विरार मध्ये भरलेलं ते भेटलं. नाहीतर प्रत्येक टायमाला एक्झिबिशन आम्ही जातो आणि संपून गेलेलं असतं. नाहीतर कुठे नसतं, गायबच असतं. फायनली आपल्याला हायवेचा तो इंडियन ऑइल पेट्रोल पंप भेटला आहे फ्रेंड्स विरारचा, ज्याच्यामध्ये आपल्याला शक्यता आहे काय भेटण्याची 95 नाहीये. नाहीये फ्रेंड्स. आणि त्यांना माहित पण नाही आता इकडे नाही तर 95 कुठं भेटेल. पण आहे बघ, या साईडला पण आहे आणि त्या साईडला पण असं पूर्ण तर एकदम छान दिसतोय. हा तो इकडे पण एक टोल आहे, तिकडे पण टोल आहे. कोणता तरी रोड इथून दिल्लीला चाललाय. मुंबई दिल्लीचा जो बनलाय तो. आणि बदलापूर आणि अलिबाग कॉरिडॉर सगळं हेच. तो एक्सप्रेस हायवे आहे. तो बंद आहे दिल्लीचा वाला. पण बंद आहे यार. गाड्या तर येताना दिसतात त्या. दिसले टोल नाके. वडोदरा दिल्लीला बघा वडोदरा दिल्ली वाला रोड आहे. हो बोलते मी. तो दिसला तुला तो रोड? हा दिसला. तिथे लिहिलं पण आहे रोड आहे, हो. प्लाझा. आणि ते छान कसं आहे माहितीये का, त्याच रोडला काय काय जाताना मध्ये वेगवेगळे राज्य पण लागणार आहेत, आहे की नाही का? इथून जायचंय. आहे का 95? अरे वा पटे. 1800 पुढे घे. आपण 95 आणि पॉवर शोधण्याच्या ह्याच्यामध्ये आपण पुढे गेलो एकदम लांब. थोडं 15-20 मिनिटं 10-15 मिनिटाच्या ड्राईव्ह करत पुढे इथे तिथे शोधलं. आतमध्ये एवढं शोधलं आणि नेमकं भेटलं कुठे? विरार फाट्यालाच बरोबर HP चा पेट्रोल पंप आहे, त्यांच्याकडे 95 आहे. म्हणजे एवढं लांब जाण्यापेक्षा आपल्याला इथं झालेलं बरं पडेल नेक्स्ट टाइम बसून पेट्रोल भरायला, बिकॉज इथे पॉवर 95 अवेलेबल आहे. चला बाकी या ब्लॉग करू इथेच पूर्ण. इतका वेळ दिला त्या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळं त्या नवीन ब्लॉगमध्ये फ्रेंड्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय. विरार फाटा इन द सेन्स इथून मुंबई साईड वरून येताना विरार फाटा आहे बघा इथेच. इथून आतमध्ये टर्न आहे आणि त्या टर्निंगच्या पहिलाच हे पेट्रोल पंप आहे बघा. इथून गाड्या आत उतरतात. बघा इथून आता आतमध्ये जाणार आपण घरासाठी आणि या टर्निंगच्या पहिलाच आहे. आता नेक्स्ट टाइम 95 भरायचं तर कुठं लांब जायची गरज इधर आने का. चला बाय बाय बोला फ्रेंड्सला. बाय बाय. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय बोली. अरे बापरे भाव्या लपली फ्रेंड.